गुड मॉर्निंग सर्वांना. आणि संडे होता, आम्ही लोणावळ्याला निघालो होतो. हा लोणावळा लेक आहे, तिथला ब्रिज आहे. इथून बघू शकता किती छान नेचरचं असं दिसत होतं. धुके वगैरे आले होते, पण गाडीवरती एवढं काही शूट करता आलं नाही, पण जेवढं जमेल तेवढं मी शूट केलं आहे. इथं धुके वगैरे खूप छान दिसतात. पलीकडे लोणावळा लेक आहे, पाणीच पाणी दिसतं, मस्त असं ग्रीनरी दिसते, पाहू शकता. पाहू शकता हा खूप मोठा लेक आहे. इथून आहे पलीकडे जो लोणावळा गाव संपते ना, तिथपर्यंत तो लेक दिसतच होता आणि पलीकडच्या साईडला पण होता. पुढे तुम्ही बघाल. इथं पाहू शकता आदिर आणि सार्थक किती मस्ती करत होते. ते खूप पाण्यामध्ये खेळले, तरी आम्ही जास्त वेळ थांबलो नाही, कारण सार्थकला जायचं होतं क्लासला. 1 तासाच्याच आतमध्ये आम्ही आलो, पण खूप एन्जॉय केलं त्यांनी. हा आहे भुशी डॅम. ते वरती डोंगरामधून पाणी येतं इथं साठतं, आणि तो डॅम भरल्यानंतर तिथून खाली पडतं. पण तिथं पायऱ्या बनवल्यात, त्यामुळे हे पर्यटन स्थळ झालेलं आहे. बघू शकता आता पाणी एवढं नव्हतं, नॉर्मलच होतं. कधी कधी खूप जास्त पण पाणी असतं इथे. तर साईडला खूप आवाज होता लोकांचा आणि पाण्याचा पण, त्यामुळं मी ऑडिओ म्यूट केलाय.
आहे लोणावळा लेक. बघू शकता किती प्रशस्त, किती मोठा. इकडून डोंगराच्या पलीकडून पण आहे, खूप मोठा लेक आहे. तर मी बनवत आहे बालुशाही. म्हणजे शुक्रवारी बनवली होती संध्याकाळी. सुरुवातीला 1.5 वाटीचीच बनवली होती, म्हणजे येते का करून पहा म्हणून. तर छान झाली होती. असा गोल्डन कलर आला होता आणि 1.5 वाटीमध्ये 14च झाले होते. पण त्या दिवशी शुक्रवारी बहुतेक माझा उपवास होता कोणता तरी. मग मी शनिवारी 1 खाऊन पाहिली, 13 राहिली. खूप छान बालुशाही झाली होती. ताकामध्ये ठेवली होती, तर छान दिसत होती बालुशाही, एकदम मस्त. उपवास होता तर त्याच्यासाठी बटाटा बनवला होता. नंतर बालुशाही झाल्यानंतर शंकरपाळी बनवले होते, तेच इकडं तळून इकडं टाकलेले दाखवत होते. आणि नंतर करंजी बनवली, ती शनिवारी बनवली होती. मस्त अशी खुसखुशीत साठेची करंजी केली होती, तुम्ही पाहू शकता. नंतर मी तेवढ्या अर्धा किलोच्या करंजी एकटीने बनवल्या होत्या. त्यासाठी मला 3 तास वेळ गेला होता. इथे एवढ्या करंज्या झाल्या होत्या अर्धा किलोमध्ये. आणि लास्टला ना थोडेसे सारण शिल्लक राहिलं होतं, मग त्याच्या पुऱ्या बनवलेल्या.